नमस्कार मित्रांनो, आज महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, महिला दिन स्पेशल आज आपण एक सेशन घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आपलं जे संविधान बनलं ते संविधानामध्ये 15 महिला होत्या ज्यांनी संविधान बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. तर त्या 15 महिलांविषयी पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, महिला दिन स्पेशल आपण ऑफर पण ठेवलेली आहे. 25% डिस्काउंट आहे. नारी नावाचा कुपन कोड आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला ही ऑफर बघायला मिळेल. तर आता एक 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 महिला जी आहे तर त्यांचा आपण अभ्यास करू. पहिल्या महिला आहे अम्मू स्वामीनाथन. मग आपण जर बघितलं अम्मू स्वामीनाथन जे आहे तर त्यांचा मतदारसंघ होता मद्रास. मतदारसंघ कोणता होता? मद्रास. आपण जर बघितलं तर त्यांनी मूलभूत अधिकारांचा जो काही मसुदा होता तर त्यामध्ये महत्वपूर्ण काम केलं होतं. मूलभूत अधिकारांचा जो काही आपला राज्यघटनेमध्ये भाग 3 आहे, या भाग 3 मध्ये जे काही मूलभूत अधिकार आहे तर त्याचा जो काही ड्राफ्ट होता, आराखडा होता, त्यामध्ये महत्वाचं काम जे आहे ते अम्मू स्वामीनाथन यांनी केलेलं आहे. त्यांचं म्हणणं होतं की हे जे संविधान बनलेलं आहे, म्हणजे आपलं जे संविधान आहे हे खूप मोठं बनलेलं आहे. संविधानाची साईज जी आहे तर ती केवढी असली पाहिजे, तर संविधान हे खिशात मावणारं असलं पाहिजे. म्हणजे आपण जर बघितलं तर पॉकेट बुक असलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. सामान्य माणसाला सहज समजेल इतकं सोपं संविधान असलं पाहिजे, सुटसुटीत असलं पाहिजे, असा त्यांचा विचार होता. आपण जर बघितलं तर त्या प्रसिद्ध क्रांतिकारक कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या आई होत्या अम्मू स्वामीनाथन. 1952 मध्ये लोकसभेमध्ये आपण जर बघितलं लोकसभेच्या त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. तर अम्मू स्वामीनाथन विषयी एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. मतदारसंघ, त्यानंतर जर बघितलं तर संविधानाविषयी त्यांचं म्हणणं काय होतं, खिशात मावणारं संविधान पाहिजे. 1952 मध्ये लोकसभेच्या त्या खासदार बनल्या होत्या. कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या त्या आई होत्या आणि मूलभूत अधिकारांचा जो मसुदा होता त्यावर त्यांनी काम केलेलं होतं. पुढे जाऊया. पुढे आहे दक्ष आणि वेलायुधन. आपण जर बघितलं तर संविधान सभेमध्ये ज्या 15 महिला होत्या त्यामध्ये एकमेव दलित महिला ज्या आहे तर त्या होत्या दक्ष आणि वेलायुधन. आणि सगळ्यात तरुण महिला सुद्धा दक्ष आणि वेलायुधनच होत्या. फक्त त्या 34 वर्षाच्या होत्या मित्रांनो. त्यावेळी आपण जर सदस्य बघितले त्यांचं एक ऍव्हरेज एज 50-60 वर्ष, तर हे आपल्याला ऍव्हरेज एज बघायला मिळतं. पण त्या फक्त 34 वर्षाच्या असताना संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. त्यांचा मतदारसंघ कोणता होता? तर मद्रास हा त्यांचा मतदारसंघ होता. त्याचबरोबर जर बघितलं तर स्वतंत्र मतदारसंघ जे आहे त्याला त्यांनी विरोध केला होता. स्वतंत्र मतदारसंघामुळे समाजात फूट पडल अशी त्यांनी भूमिका मांडली होती आणि स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला होता. त्याचबरोबर हरिजन शब्द जो होता तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतला होता. दलित समाजासाठी हरिजन शब्द वापरण्यास सुद्धा त्यांनी काय केलं होतं? विरोध दर्शवला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार होते त्या प्रत्येक विचाराला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तर दक्ष आणि वेलायुधन यांच्याविषयी एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची. सगळ्यात तरुण महिला, एकमेव दलित महिला, त्यानंतर जर बघितलं स्वतंत्र मतदारसंघांना विरोध, तर या मेन बाबी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. पुढे जाऊया. बेगम एजाज रसूल. आपण जर बघितलं तर बेगम एजाज रसूल या संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला होत्या मित्रांनो. एकमेव मुस्लिम महिला होत्या. आपण जर बघितलं तर या संयुक्त प्रांतामधून निवडून आल्या होत्या. आपल्या संविधान सभेमध्ये सगळ्यात जास्त महिला ज्या आहे ते संयुक्त प्रांतामधून निवडून आल्या होत्या. एकूण 5 महिला ज्या आहे ते संयुक्त प्रांतामधून किंवा संयुक्त प्रांताच्या मतदारसंघामधून आपल्याला निवडून आलेल्या बघायला मिळतात. संयुक्त प्रांत म्हणजे काय? तर त्या काळचा उत्तर प्रदेश मित्रांनो. पुढे जाऊया. स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी होती मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, तर त्याला त्यांनी विरोध केला होता. त्यांनी धर्मधिष्ठित राजकारण जे आहे तर त्याला पण विरोध दर्शवला होता. धर्माला धरून राजकारणाच्या ऐवजी राष्ट्रहित महत्वाचं असलं पाहिजे असं त्यांनी बोललं होतं. त्यानंतर राष्ट्रकुल सदस्यत्वाचं आपण जे काही 1 मे 1949 ला राष्ट्रकुल सदस्यत्व जे स्वीकारलेलं आहे तर त्याला सुद्धा त्यांनी काय दिलं होतं? पाठिंबा दिला होता. पुढे जाऊया मित्रांनो. पुढील महिला आहे दुर्गाबाई देशमुख. दुर्गाबाई देशमुख यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं. त्यांचा जो स्वभाव होता, त्यांचं जे काही कणखर वृत्ती होती आणि कार्य होतं म्हणून त्यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जात होतं. त्यांनी सुकाणू समिती आणि त्याचबरोबर प्रक्रिया नियम समिती जी आहे यामध्ये काम केलेलं आहे ॲज अ सदस्य म्हणून. त्या मद्रास मतदारसंघामधून निवडून आल्या होत्या. तर मद्रास आपण जर बघितलं जो काही प्रांत होता त्यावेळचा तर त्यामधून त्या निवडून आलेल्या आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर त्यांनी न्याय व्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी आणि महिलांच्या हक्कासाठी लढा दिलेला आहे.
तर आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था ही कार्यकारी मंडळापासून वेगळी आहे, तर त्यामध्ये त्यांचंही योगदान आहे. त्यांनी जर बघितलं तर आंध्र महिला सभा ही संस्था स्थापन केली आणि केंद्रीय समाज कल्याण मंडळ तर याची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली आहे. तर आंध्र महिला सभा, केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे? दुर्गाबाई देशमुख यांनी केलेली आहे. पुढे जाऊया मित्रांनो, हंसा मेहता. तर हंसा मेहता जर बघितलं तर मुंबई मतदारसंघामधून निवडून आलेल्या होत्या. मूलभूत अधिकार उपसमिती जी होती आणि सल्लागार समिती जी होती त्यामध्ये त्या सदस्य राहिलेल्या आहेत. मूलभूत अधिकार उपसमिती आणि सल्लागार समितीच्या ते सदस्य होत्या. जागतिक मानवी हक्क घोषणापत्र जे होतं तर त्यामध्ये एक लाईन होती, एक उल्लेख होता, ऑल मेन बिंग आर बॉर्न फ्री असे शब्द होते. तर त्यांनी मॅन शब्द काढून ह्युमन बिंग असे शब्द टाकायला लावले होते. तर जागतिक मानवी हक्क घोषणापत्रात ऑल ह्युमन बिंग अशा शब्दाचा प्रयोग करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, तर हा चेंज त्यांनी करायला लावला होता. त्यानंतर समान नागरी कायद्याचा पुरस्कार, आज जो भारतामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड हळूहळू राज्य लागू करण्याचा प्रयत्न करत आहे, तर समान नागरी कायद्याचा पुरस्कार त्यांनी तेव्हाच केला होता. तर हंसा मेहता मुंबई मतदारसंघ, त्यानंतर मूलभूत अधिकार उपसमिती सल्लागार समितीच्या सदस्य आहे, त्याचबरोबर समान नागरी संहितेच्या त्या पुरस्कर्त्या होत्या आणि त्याचबरोबर ऑल मेनच्या जागी ऑल ह्युमन बिंग असे शब्द त्यांनी वापरायला लावले होते. पुढे जाऊया, राजकुमारी अमृत कौर. तर राजकुमारी अमृत कौर या भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या कॅबिनेट मंत्री राहिलेल्या आहेत. आज जे एम्स नावाचं फेमस हॉस्पिटल जे आपण बघतो तर ते यांच्याच प्रयत्नाने स्थापन झालं होतं. आपण जर बघितलं मित्रांनो तर या मूलभूत अधिकार समिती जी आहे आणि अल्पसंख्याक समिती जी आहे तर त्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे, त्यामध्ये ते सदस्य राहिलेले आहेत. सेंट्रल प्रोव्हिन्स केंद्रीय प्रांत आणि बेरार म्हणून मतदारसंघ होता, केंद्रीय आणि बेरार मतदारसंघ, तर यामधून त्या निवडून आलेल्या होत्या. त्याचबरोबर जर बघितलं तर ज्या काही प्रथा होत्या, बालविवाह, पडदा पद्धत, देवदासी प्रथा यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवलेला होता. तर बघा, राजकुमारी अमृत कौर केंद्रीय मतदारसंघ लक्षात ठेवायचं, सेंट्रल प्रोव्हिन्स किंवा बेरार मतदारसंघ लक्षात ठेवा. त्यानंतर मूलभूत अधिकार समिती आणि अल्पसंख्याक समितीच्या त्या सदस्य राहिलेल्या आहे. भारताच्या पहिल्या महिला आरोग्य मंत्री आणि भारताच्या पहिल्या महिला आरोग्य मंत्री, पहिल्या कॅबिनेट मंत्री त्या राहिलेल्या आहे आणि त्यांनी एम्सच्या स्थापनेमध्ये त्यांचा मेन रोल आहे मित्रांनो. तर पुढे जाऊया आता, बघा सरोजिनी नायडू. तर सरोजिनी नायडू जर आपण बघितलं तर भारताच्या कोकिळा म्हणून त्या प्रसिद्ध होत्या, नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या त्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? तर अॅनी बेझंट. पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण? तर त्या आहे सरोजिनी नायडू. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सुद्धा त्या राहिलेल्या आहे. तर उत्तर प्रदेशचं राज्यपाल पद त्यांनी भूषवलेलं आहे. राष्ट्रध्वज समितीमध्ये सुद्धा त्यांनी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. तर राष्ट्रध्वज जो पिंगली व्यंकय्या यांनी बनवलेला आहे तर त्याविषयी जी समिती होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर मानवी हक्काचे समर्थन, संसदेमध्ये त्यांनी मानवी हक्काचं समर्थन केलेलं आहे आणि बिहार मतदारसंघामधून त्या निवडून आल्या होत्या. मित्रांनो पुढे जाऊया, पुढील महिला आहे सुचिता कृपलानी, भारतीय प्रशासनाच्या पहिल्या महिला शिल्पकार. सुचिता कृपलानी या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत. त्या उत्तर प्रदेश 1963 ते 67 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेले होते. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आपण बघितलं, पहिल्या महिला राज्यपाल सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. आपण जर बघितलं तर वंदे मातरम हे जे काही राष्ट्रीय गीत आहे, आपलं राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत जनगण मन, राष्ट्रीय गीत वंदे मातरम, तर 14 ऑगस्ट 1947 ऐतिहासिक मध्यरात्री आपण जर बघितलं तर वंदे मातरम गीत कुणी गायलेलं आहे? सुचिता कृपलानी यांनी गायलं होतं. या सुद्धा संयुक्त प्रांतामधूनच निवडून आल्या होत्या मित्रांनो. महिला उपसमिती, महिलांविषयक जी काही उपसमिती होती त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. पुढे जाऊया, मालती चौधरी. आपण जर बघितलं तर मालती चौधरी यांच्याविषयी आता आपण जाणून घेऊया. गांधीवादी आणि समाजवादी नेत्या होत्या मालती चौधरी. त्या गांधीवादी मूल्यांच्या आधारित समाज परिवर्तनाच्या समर्थक होत्या. म्हणजे आपण जर बघितलं तर गांधीवादी जी काही मूल्य आहे तर त्यांच्या माध्यमातून समाजाला पुढे घेऊन जावं किंवा समाजात ती मूल्य रुजवावी असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी उपेक्षितांसाठी काम केलं, आदिवासी, दलित, भूमिहीन शेतकरी यांच्या हक्कासाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्या ओरिसामधून जर आपण बघितलं, ओरिसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्या करत होत्या. ओरिसा राज्यामधून निवडून आलेल्या
होत्या. अभिजनवादाला त्यांनी विरोध केला. अभिजनवाद म्हणजे काय, तर संविधान जे आहे त्यांच्या मते एकाच समाजासाठी बनवलं जात आहे, तर असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी विरोध केला आणि काही संदर्भानुसार या विरोधामुळे त्यांनी आपला राजीनामा सुद्धा दिलेला आहे. तर मालती चौधरी लक्षात ठेवा. पुढे जाऊया. रेणुका रे, समता आणि गुणवत्तेच्या पुरस्कर्त्या. तर रेणुका रे पश्चिम बंगाल मतदारसंघामधून आहे मित्रांनो. आपण जर बघितलं संपत्ती आणि वारसा हक्क, त्यांनी महिलांच्या संपत्तीच्या आणि वारसा हक्काच्या कायदेशीर तरतुदींसाठी महत्वपूर्ण काम केलेलं आहे. तर महिलांना जो काही संपत्तीमध्ये वारसा हक्क मिळतो तर तो रेणुका रे यांचं मोठं त्यामध्ये योगदान आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर गुणवत्तेवर आधारित समानता, त्यांनी महिलांसाठी केवळ आरक्षण नको तर गुणवत्तेवर आधारित समान संधी हवी असं सांगितलं. महिलांच्या संसदेमधील आरक्षणाला त्यांनी विरोध केला होता. कोणी? रेणुका रे यांनी. रेणुका रे यांना महिलांच्या हक्कासाठी लढा देताना गुणवत्तेवर आधारित समानतेचा तत्वाचा खंबीरपणे पुरस्कार केलेला आहे. तर रेणुका रे मतदारसंघ आहे पश्चिम बंगाल. संपत्ती आणि वारसा हक्क महिलांसाठी जो आहे त्यामध्ये मोलाचं योगदान आहे. त्यानंतर संसदेत महिलांच्या आरक्षणासाठी जो नारी शक्ती कायदा आलेला आहे तर त्याला त्यांनी काय केलं होतं, त्याला त्यांनी तेव्हाच काय केलं होतं, विरोध केला होता तेव्हाच्या आरक्षणाला संसदेतील. आणि आपण जर बघितलं तर महिलांना केवळ आरक्षण नको तर गुणवत्तेवर आधारित आपण जर बघितलं समान संधी हवी असं त्यांचं म्हणणं होतं. पुढे जाऊया. क्रांतिज्वाळा लीला रॉय, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. आपण जर बघितलं सुभाषचंद्र बोस यांच्या निष्ठावान सहकारी होत्या लीला रॉय. मग आपण जर बघितलं मित्रांनो तर बंगालचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेले, बंगाल मतदारसंघामधून त्या निवडून आल्या होत्या. दीपाली संघ नावाची संस्था जी आहे महिलांना संघटित करण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी, एम्पॉवरमेंटसाठी त्यांनी दीपाली संघ नावाची संस्था जी आहे ती उभारली होती. संविधान सभेचा त्यांनी राजीनामा दिला. जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली तर त्या फाळणीला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर लीला रॉय जे आहे ते सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी होत्या, बंगाल प्रांतातून निवडून आल्या होत्या. दीपाली संघाची त्यांनी स्थापना केली आणि संविधान सभेचं त्यांनी काय दिलेलं आहे तर राजीनामा दिलेला आहे भारत पाकिस्तानच्या फाळणीमुळे. पुढे जाऊया. पौर्णिमा बॅनर्जी. तर पौर्णिमा बॅनर्जी आपण जर बघितलं संयुक्त प्रांतामधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर समाजवादी विचारसरणी होती यांची. राजकीय आणि घटनात्मक भूमिकेवर समाजवादी विचारसरणीचा प्रबळ प्रभाव होता. समाजवादी विचारसरणी काय असते तर जिथं सगळ्या गोष्टी सरकार तयार करतं कोणासाठी, समाजासाठी. आज आपल्या देशामध्ये खाजगी उद्योगपती आहे, सरकार पण बऱ्यापैकी गोष्टी करतं, पण त्या समाजवादी विचारसरणीने जास्त प्रेरित होत्या आणि त्यांनी त्याबाबतचीच विचार जे आहे ते मांडलेले आहे. पौर्णिमा बॅनर्जी यांनी म्हटलं होतं की धार्मिक मिरवणुका ज्या असतील तर त्यावर सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे आणि जे व्यक्तींना तुरुंगात अटक केली जाईल तर त्यांच्या मूलभूत हक्कांचा संरक्षण झालं पाहिजे. तर पौर्णिमा बॅनर्जी संयुक्त प्रांतातून निवडून आल्या, समाजवादी विचारसरणीच्या त्या होत्या. मिरवणुकावर राज्याचं कंट्रोल असलं पाहिजे आणि अटकेतील व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचं त्यांनी संरक्षणाची मागणी केलेली आहे. पुढे जाऊया. विजयालक्ष्मी पंडित. विजयालक्ष्मी पंडित सुद्धा पहिल्या भारताच्या कॅबिनेट मंत्री. मग सर असं कसं काय, तुम्ही बोलले राजकुमारी अमृत कौर पहिल्या भारताच्या कॅबिनेट मंत्री आहे. तर राजकुमारी अमृत कौर स्वतंत्र भारताच्या पहिल्या कॅबिनेट मंत्री. पण भारत स्वतंत्र होण्या अगोदरच 1937 मध्ये जे काही आपण सरकार बनवलं होतं त्यामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं होतं विजयालक्ष्मी पंडित यांना. विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष पद त्यांनी भूषवलं होतं 1953 मध्ये. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध आणि मानवी हक्क यामध्ये खूप मोलाचं योगदान जे आहे ते दिलेलं आहे. ऑलरेडी त्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. मग आपल्या देशाचे दुसऱ्या देशासोबत संबंध सुधारण्यासाठी आणि मानवी हक्कासाठी त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. आपण जर बघितलं तर संयुक्त प्रांतामधूनच या निवडून आल्या होत्या. पुढे जाऊया. कमला चौधरी संविधान सभेतील एक साहित्यिक आवाज. तर कमला चौधरी जे आहे ते संविधान सभेमधील एक महिला साहित्यिक होत्या, हिंदी साहित्यिक होत्या. कोणत्या? हिंदी भाषेच्या साहित्यिक होत्या मित्रांनो. संयुक्त प्रांतातून त्या संयुक्त प्रांताचं प्रतिनिधित्व करत होत्या. हिंदी लेखिका होत्या. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळेस गांधीजींची जी चळवळ होती तर त्यावेळेस त्यांना तुरुंगवास झाला होता. तर कमला चौधरी हिंदी साहित्यिक संयुक्त प्रांतातून निवडून आल्या. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळेस त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे. त्याचबरोबर खादी आणि ग्राम उद्योग यांचं त्यांनी काय केलेलं आहे तर यांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्थन केलेलं आहे खादी आणि ग्राम उद्योग. मग खादीला आणि ग्राम उद्योगाला आपण जर बघितलं हे विचार जर बघितले कुणाचे आहे? गांधीजींचे आहे. म्हणजे गांधीजींच्या विचारसरणीचा
मोठा त्यांच्यावर प्रभाव होता आणि महिला सक्षमीकरणाचा देखील त्यांनी पुरस्कार केलेला आहे कमला चौधरी यांनी. पुढे जाऊया ॲनी मॅस्करेन. भारताच्या लढ्यातील एक धडाडीचे नेतृत्व. तर ॲनी मॅस्करेन जे आहे ते त्रावणकोर कोची संस्थान जे आहे तर त्यांनी संस्थानांनी आपले प्रतिनिधी पाठवले होते बघा संविधान सभेवर. तर त्रावणकोर कोची संस्थानाने ॲनी मॅस्करेन यांना संविधान सभेवर पाठवलं होतं. त्या उत्तम व्यक्ती होत्या. स्वातंत्र्य चळवळीत जो लढा दिलेला आहे तर त्यांनी केरळमधील स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे ॲनी मॅस्करेन यांनी. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की संस्थानांनी काय करायला पाहिजे, विलिनीकरण करायला पाहिजे. त्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका जी आहे ती बजावलेली आहे. तर त्रावणकोर कोचीन संस्थानांनी त्यांना पाठवलं होतं ॲनी मॅस्करेन यांना. उत्तम वक्त्या होत्या. केरळमधील स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे. संस्थानांच्या विलिनीकरणामध्ये महत्वाचा रोल त्यांनी निभावलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संविधान सभेतील 15 महिला आणि त्यांच्याविषयी महत्वाची इन्फॉर्मेशन जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अभ्यास मित्र ॲपवर तुम्हाला 25% डिस्काउंट जे आहे ते महिला दिनानिमित्त आपण आज ठेवलेलं आहे. तर याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता. आय होप व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर तुमचं म्हणणं काय आहे तर हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक पण करा म्हणजे जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ जाईल. थांबूया मग आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.